नमस्कार. प्रधानमंत्री मोदीजींनी देश हितासाठी फक्त एक आवाहन केलं, थोडा संयम ठेवा आणि सोनं खरेदी टाळा. पण काँग्रेसच्या पप्पू पासून तर महाविकास आघाडीच्या टप्पूंपर्यंत सगळ्यांनी लगेच तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. पण त्यांना मला एक छोटीशी गोष्ट आठवण करून द्यायची आहे. 1968 मध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारने गोल्ड कंट्रोल ऍक्ट आणला होता. हा कायदा काय होता तर हा कायदा म्हणजे थेट लोकांच्या घरातील तिजोरीवर सरकार जाऊन बसलं होतं. हो, आपल्या आई बहिणींच्या दागिन्यांवरही काँग्रेसचा कंट्रोल होता. लायसन्स राज, रेड्स, रिस्ट्रिक्शन्स या काँग्रेसच्या धोरणांनी लाखो सुवर्णकार उद्ध्वस्त झाले. छोटे व्यापारी संपले, पण काळा बाजार मात्र प्रचंड वाढला. आणि शेवटी काय झालं? शेवटी 22 वर्षांनी काँग्रेसलाच स्वतःचा कायदा रद्द करावा लागला, कारण देशाने काँग्रेसची कंट्रोल मेंटॅलिटी नाकारली होती. आणि म्हणून काँग्रेसने आम्हाला लोकशाही शिकवायच्या आधी स्वतःचा इतिहास किमान गुगल तरी करावा. फरक स्पष्ट आहे. मोदीजी ट्रस्टवर, लोकशाहीच्या बळावर देश चालवतात आणि काँग्रेसची हिटलरशाही कायम जनतेवर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करत आली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय.